फळाचं सांगितलं ना स्लाइड, ती पण नव्हती. उद्दिष्टाची पण नाही दिसत आहे. कोणालाच दिसत नाहीये? म्हणजे चेंज नाही झालेली. दिसते मॅडम. बघा आत्ताची जी स्लाइड आहे ती ती कृषी परिसंस्था आहे. स्टार्टिंग कृषी परिसंस्था वनस्पती व प्राणी दिसते सगळ्यांना? हो मॅडम. मला ओके. ऍक्च्युली कृषी परिस्थिती परिसंस्था सेवेच्या संकल्पना आणि तत्वे ही स्लाइड गेलेलीच नाही ऍक्च्युली. पण मॅडम बाकीच्यांना दिसतेय, तर मे बी तुमचा नेटचा काही प्रॉब्लेम असावा. ओके मॅम. हा. मॅम त्याच्या पीडीएफ वगैरे मॅमना तुम्ही देऊ शकाल ना, प्रियांका मॅमना? मी ट्राय करीन. हा हा हा. ओके. कृषी परिसंस्था वनस्पती व प्राणी समुदायाची त्यांच्या प्राकृतिक आणि रासायनिक पर्यावरणाशी आंतरक्रिया करते. मानवी उपभोग व प्रक्रियेसाठी लोकांनी अन्न, तंतू, इंधन व इतर उत्पादनासाठी कृषी परिसंस्थेत बदल केलेला आहे. कृषी परिस्थितिकीमध्ये सर्व पर्यावरणीय व मानवी तत्वांचा कृषी परिसंस्थेत समावेश करून त्यांचे अध्ययन केलेले आहे. असे घटक एकत्रित आणणे की ज्यामुळे सर्वसाधारणपणे जैविक कार्यक्षमता सुधारेल, जैवविविधता राखली जाईल आणि कृषी परिसंस्थेची उत्पादकता राखली जाईल. हे कृषी परिस्थितिकीचे काय आहे? मेन मुद्दे आहेत. नेक्स्ट बघूया कृषी परिस्थितिकी. कृषी परिस्थितिकी शाश्वत व्यवस्थापन व संवर्धन, ॲग्रो इकॉलॉजी, सस्टेनेबल मॅनेजमेंट अँड कन्झर्वेशन. आता यामध्ये काय काय आहे बघा. स्ट्रॅटेजीज दिलेल्या आहेत, डावपेच तुम्ही म्हणू शकता. तर काय काय आहेत त्यामध्ये? कृषी विविधता प्राप्तीसाठी काळ व अभिक्षेत्रामधील डावपेच, स्ट्रॅटेजीज टू रिस्टोर ॲग्रिकल्चर डायव्हर्सिटी इन टाइम अँड स्पेस. फर्स्ट काय आहे? पीक फेरपालट, क्रॉप रोटेशन. यामुळे पिकांना पोषण मूल्याची प्राप्ती होते व अनेक कीटक, कीड, रोग, तण, यांचे जीवनचक्रे काय होतात? खंडित होतात. नेक्स्ट बहुपीक पद्धत, पॉलिकल्चर. 2-3 पिकांची वाढ म्हणजेच लागवड पुरेशी जागा जवळीकता राखून केली जाते. नेक्स्ट काय आहे? वनशेती, ॲग्रोफॉरेस्ट्री. वार्षिक पीक किंवा प्राणी पशुपालनाबरोबर वृक्षांची लागवड केली जाते. यामुळे पूरक नातेसंबंधात गुणसंवर्धन होते. एक्झाम्पल घेऊ शकतो आपण. कृषी परिसंस्थांच्या बहु उपयोगामध्ये वाढ होते. नेक्स्ट काय आहे? पीक आच्छादन, कव्हर क्रॉप्स. मृदेची सुपीकता सुधारण्यासाठी शिबांचा म्हणजेच वाटाणा, चवळी, तूर इत्यादी ची लागवड केली जाते. शुद्ध किंवा मिश्रित पिकांची फळझाडांच्या अंतर्गत लागवड करतात. यामुळे किडींवरील जैविक नियंत्रण वाढते आणि बागांच्या हवामानामध्ये रूपांतर होते. ओके. नेक्स्ट काय आहे? जीवनद्रव्य मृदा, फायदेशीर प्राणी साधन संपत्ती, वनस्पती विविधता इत्यादींसाठी विकसित पद्धती शास्त्रावर भर दिला जातो किंवा दिला पाहिजे. यामुळे शेतकऱ्यांचा सहभाग, परंपरागत ज्ञानाचा उपयोग, शेती उद्योगाची अनुकूलता याला प्रोत्साहन देण्याची आवश्यकता असते. नेक्स्ट बघूया पीक वितरण आणि उत्पादनाचे प्राकृतिक आणि सामाजिक पर्यावरणीय घटक. फिजिकल अँड सोशल एन्व्हायरमेंट ॲज अ फॅक्टर्स ऑफ क्रॉप डिस्ट्रीब्युशन अँड प्रोडक्शन. पृथ्वीच्या पृष्ठभागाचे सण स्वरूप म्हणजेच कॉन्फिगरेशन, भूप्रदेशाचा उतार,
खडकांची संरचना, हवामानाचे स्वरूप, मृदेची संरचना व सुपीकतेचे प्रमाण, घटकांचा प्रभाव कृषींचा विकास व पिकांच्या वाढीवर होतो. कृषीवर प्रभाव टाकणारे प्रमुख प्राकृतिक घटक बघूया. प्राकृतिक घटक काय आहे? प्राकृतिक रचना / भूरूप म्हणजेच काय फिजिकल फीचर्स किंवा लँडफॉर्म्स म्हणू शकतो आपण. आणि सेकंड आहे मृदा म्हणजे सॉइल. त्यामधलं पहिलं बघूया. प्राकृतिक रचना, भूरूप, फिजिकल फीचर, लँडफॉर्म. मैदानी प्रदेश, नद्यांची खोरे, त्रिभुज प्रदेश म्हणजेच डेल्टा, समशीतोष्ण कटिबंधीय प्रदेशातील प्रेरी आणि स्टेपी या नावाने ओळखले जाणारे गवताळ प्रदेश गव्हासाठी जगप्रसिद्ध आहेत. बघा प्राकृतिक रचनांमधलं एक्झाम्पल. नेक्स्ट नेक्स्ट भूरूप बघू आपण. मैदानी प्रदेश, नद्यांनी वाहून आणलेल्या गाळाचे संचयन. ठीक आहे, त्यामुळे दुबार आणि तिबार पिके घेतली जातात. प्राकृतिक मैदाने दुबार तिबार पिके घेतली जातात. म्हणजेच काय की एकदा पीक झाल्यानंतर आपण परत दुसऱ्यांदा व तिसऱ्यांदा आपण पिके घेऊ शकतो. ओके. नेक्स्ट प्रतिकूल मैदाने. प्रतिकूल मैदाने म्हणजे काय की जिथे आपण कुठल्याही प्रकारचं पीक घेऊ शकत नाही. म्हणजेच काय झालं? वाळवंट. हे पण एक प्राकृतिक रचनेचा एक भाग आहे. पण आता तुम्ही म्हणू शकाल की बायोटेक्नॉलॉजीने वाळवंटामध्येही क्रॉप प्रोडक्शन केलं जातं. फॉर एक्झाम्पल इस्रायल म्हणा. इस्रायलमध्ये वाळवंटी प्रदेशातही टॅमॅटो म्हणा किंवा खजूर म्हणा अशी बरेचसे उत्पादन घेतले जातात. नेक्स्ट बघूया प्राकृतिक रचना. पठारी प्रदेश, गहू, कापूस, कॉफी या पिकांचे भरघोस उत्पादन. सर्व पठारी प्रदेश अनुकूल नाही. त्याचे एक्झाम्पल काय आहेत बघा. तिबेटचे पठार व सौदी अरेबियाचे पठार वालुकामय पठारे आहेत. नेक्स्ट भूरूप प्राकृतिक रचना मध्ये काय आहे? पर्वत. कृषीसाठी फारसे उपयुक्त नाही, परंतु भात शेती, चहाचे मळे, सफरचंद, रबर, कॉफी, कोको यांचे मळे या उत्पादनासाठी उपयुक्त आहेत. नेक्स्ट बघूया मुख्य टॉपिक कृषीसाठी जो आहे मृदा. भूपृष्ठ भागावरील सर्व जीवसृष्टी, वनस्पती, कृमी, कीटक, प्राणी, मानव यांचे जीवन व आरोग्य भूपृष्ठाच्या वरच्या भागातील फक्त किती सेंटीमीटर मातीच्या थरावर अवलंबून आहे? 20 सेंटीमीटर. मृदा मूळ खडकाचे अपक्षय म्हणजेच वेदरिंग होते. त्यामध्ये सेंद्रिय द्रव्ये मिसळली जातात. मृदांच्या कणांमध्ये असणाऱ्या पोकळीत वायू भरलेला असतो आणि काही प्रमाणात पाण्यात